सध्या अकोला जिल्ह्यातला एक व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे। तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आपली आरोग्य व्यवस्था कशी वाईट आहे याची जाणीव होईल। शिवाय अशा आरोग्य व्यवस्थेची कीव आणि चीड आल्याशिवाय राहणार नाही। एक आदिवासी महिला आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी धडपडत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे। अक्षरशः तिला आपल्या पतीला आपल्याच पाठीवर घेऊन फिरावं लागताना या व्हिडिओत दिसतंय, पण तिच्या मदतीला मात्र कुणीच येत नाहीये। पाठीवर नवरा, हातात लहान मूल आणि पोटाला बांधलेली बॅग असं विदारक चित्र या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय। अकोला येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे। या रुग्णालयात जिल्ह्यातून लोक उपचारासाठी येत असतात, त्यामुळे इथे रुग्णांची वर्दळ असते। याच रुग्णालयातील एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे, कारण हा व्हिडिओ तितकाच धक्कादायक देखील आहे। ही महिला आदिवासी महिला आहे। तिच्या नवऱ्याला ब्रेन स्ट्रोक आला होता, त्यामुळे ती त्याला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन आली होती। रुग्णालयात आल्यानंतर ना तिला व्हीलचेअर मिळाली ना तिला स्ट्रेचर उपलब्ध झाला, असा त्या महिलेचा आरोप आहे। त्याच वेळी नवऱ्याचे प्राण वाचवणं तिच्यासाठी गरजेचं होतं। तात्काळ डॉक्टरांपर्यंत नेणं महत्त्वाचं होतं, म्हणून तिने या गोष्टींची वाट न पाहता आपल्या नवऱ्याला आपल्या पाठीवर घेतलं, लहान मुलाला हातात धरलं, सोबत आणलेली बॅग पोटाला बांधली। त्यानंतर सुरू झाली तिची शोध मोहीम। डॉक्टर, नर्स उपचार कुठे होतील याची ती चौकशी करू लागली, पण हे करत असताना कोणालाही तिची मदत करू वाटली नाही। ती प्रत्येक ठिकाणी जाऊन चौकशी करताना या व्हिडिओत दिसतंय। तिथे असलेल्या एका व्यक्तीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शूट केलाय। हातात लहान मूल, पोटाला बॅग आणि पाठीवर आजारी पती अशा अवस्थेत ही महिला रुग्णालय परिसरात मदतीसाठी भटकताना दिसतेय। विशेष म्हणजे सुरक्षा रक्षक व काही कर्मचारी उपस्थित असूनही कोणीही तिला मदत न केल्याचा तिचा आरोप आहे। या घटनेमुळे रुग्णालयातील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। येथे उपचार की मरण असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा।